मित्रांनो, ऑस्ट्रेलियाच्या बॉन्डी बीचवर 2 लोकांनी अचानकपणे गोळीबार केला. तर झालं असं होतं की या बीचवरती यहुदी लोकांचा हुनुका फेस्टिवल चालू होता आणि या फेस्टिवल दरम्यान सगळेजण आनंदात होते आणि 2 लोकांनी या आनंदामध्ये विष घालवला. हल्ला करणाऱ्यामध्ये 50 वर्षाचा साजिद अक्रम आणि त्याचा मुलगा 24 वर्षाचा नवीद अक्रम या दोघांनी बीचवरती हमला केला. साजिद 2001 मध्ये स्टुडंट व्हिसावरती ऑस्ट्रेलियात आलेला होता आणि नवीदचा जन्म ऑस्ट्रेलियातच झालेला होता, त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाचाच नागरिक होता. पोलिसांनी नवीद अक्रमचं ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा चेक केलंय. गोळीबार तब्बल 10 मिनिटाचा होता. या 10 मिनिटांमध्ये त्यांनी 15 लोकांना ठार मारलं आणि 47 जण अजूनही जखमी आहेत. हल्लाखोरांपैकी एकाकडे बोल्ट ॲक्शन रायफल आणि दुसऱ्याकडे शॉटगन होती. हे सगळं होत असताना एक फळ विक्रेता अहमद अल अहमद हा एका कारच्या पाठीमागे लपलेला होता आणि त्यानं एका हल्लाखोराला मागून पकडलं, त्याच्या हातातली रायफल हिसकावून घेतली आणि त्याला जमिनीवरती पाडलं. अहमदनं आपल्या हुशारीनं खूप जणांचे प्राण वाचवले, पण त्याला सुद्धा 2 गोळ्या लागल्या. त्याच्या मदतीसाठी जवळपास $2 लाख इतकी रक्कम जमा झाली आहे. हा हल्ला कोणत्या कारणामुळे झाला हे अजून स्पष्ट झालं नाहीये. पोलीस अजूनही चौकशी करतात. या हल्ल्यामध्ये यहुदीवरती टार्गेट केले गेलं होतं आणि त्यांच्या घरावरती जेव्हा छापेमारी झाली तेव्हा त्यांना सुद्धा धार्मिक आणि एक राजकीय काही साहित्य सापडलंय. पोलिसांनी जेव्हा ऑनलाईन सोशल मीडिया चेक केलं तेव्हा त्यांना कळलं की त्यांनी यहुदी विरोधात पोस्ट आणि व्हिडिओज पोस्ट केलेले होते. आता या सर्व पोलिसांनी केलेल्या इन्व्हेस्टिगेशन पासून समजते की हा हल्ला यहुदी विरोधात झालाय आणि अजूनही खोल तपास चालू आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 30 वर्षाच्या नंतर हा सर्वात मोठा हल्ला मानला जातोय. याआधी 1996 ला तास्मेनियातील पोर्ट ऑर्थरवरती गोळीबार झालेला होता. त्यानंतरचा हा मोठा हल्ला मानला जातोय. तर मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि या न्यूजच्या पुढच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.